हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आता हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तोंडावरती आपण आलेलो आहेत. हिवाळा संपत आला आहे आणि उन्हाळा आता चालू होणार. पण तो जो आतला काळ असतो ना, तो खूप सर्दी होत असते त्या काळामध्ये. कधी ऊन वाटतं, तर कधी सावलीनं. आता सध्या तर वातावरण खूपच खराब आहे. म्हणून तोंडाची चवही गेलेली होती. तर त्याच्यासाठी छान उडदाचे वडे केले. खानदेशी पद्धतीने उडदाचे वडे करून घेतलेले आहेत आपण. तुम्हीही करून पहा, चवीला अप्रतिम असे लागतात. त्यासाठी काळी डाळ असावी उडदाची. पण माझ्याकडे काळी डाळ संपलेली होती, म्हणून मी जी पॉलिश केलेली होती तीच डाळ घेतलेली आहे. छान तिला भिजू घातलेली होती. 2 तास तरी भिजू घालावी छान. भिजू झाल्यानंतर तिला छान पाणीमधनं काढून मग नंतर त्यात आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर भरपूर सारी टाकायची. आणि त्याला जाडसर वाटून घ्यायचं. ते एकदम प्लफीसारखं एकदम मस्त मऊसूद लागतं आणि थोडंसं जाडसरच वाटलं ना, तर ते खरपूसही छान राहतं. त्यामध्ये मस्त जिरं, धने वगैरे धण्याची पूड घालायची विशेष करून आणि हळद, मीठ वगैरे सर्व कालवून घ्यायचं. छान असं बॅटर तयार होतं आपलं ते आणि नंतर मग ते कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. कुरकुरीत अशी वडे खूपच छान चवीला लागतात आणि विशेष म्हणजे जी उडदाची डाळ असते तीही वड्यामध्ये खाल्ली की ती छान लागते आणि शरीरासाठीही पौष्टिक असते. म्हणून तुम्ही उडदाचे वडे करून पहा. त्यात केळीच्या पानावर ते थांबायचं असतं, पण सध्या रात्रही होती आणि केळीची ते पानं आणलेले नव्हते, म्हणून मी एका पिशवी म्हणजे जी तेलाची पिशवी असते ना, तिलाच कापून घेतली आणि त्यावर असे गोल असे थापून घेतले बारीक असे. सर्व असं थापून घ्यायचे आणि त्याला थापण्याच्या वेळेस थोडं हाताला चिटकतं, म्हणून आपण पाण्याच्या किंवा तेलाचा बोट लावून लावून थापून घ्यायचं आहे ते. असं छान थापलं गेल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि नंतर हलगर्द हातावरती घेऊन त्याला तेलामध्ये सोडायचं आहे. तेलामध्ये सोडताना थोडंसं सावधानी बाळगायची, कारण की आपल्यावरती तेल उडूही शकतं. पहा तर मग छान असे आपले वडे तळले जात आहेत. वड्यांचा आकार थोडा बिघडला आहे, त्यावरती दुर्लक्ष करा. पण ते थोडं पातळ मुळे पण होत असतं आणि पण चवीला खूप छान लागतात वडे. आपण त्या वड्यांना शेपवर देणे पण चवला खूपच अप्रतिम असे लागतात. सर्व वडे त्याच पद्धतीने छान थापून घ्यायचे आणि त्याच पद्धतीने सगळे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. मुलांनाही ते वडे खूप आवडतात आणि शरीरासाठी पौष्टिक असल्या कारणाने कोणीही खाऊ शकतं. बिना दाताच्या व्यक्तीही ते वडे खाऊ शकतो. इतके छान वडे आहेत. आमच्याकडे सहसा करून सणासुदीला वगैरे ही वडे बनवत असतात. पितृपक्षामध्ये उडदाचे वडे बनवतो, त्यावेळेसही असेच वडे आम्ही बनवत असतो. खानदेशामध्ये उडदाचे वडे नेहमी बनवत असतात. तर अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेतलेले आहेत. पहा तर मग. छान सोनेरी होईस्तोवर सगळे वडे तळून घेतलेले एक 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 करून आणि आपली वडे सगळे तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही करून पहा आणि खाऊन पहा आणि कसे झाले तेही नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. पहा आपण वडे छान क्रिस्पी तळलेले होते, आतूनही मध्ये मस्त शिजून गेलेले आहेत. एकदम छान कुरकुरीत अशी चव लागत होती त्याची आली. चला, जय खानदेश. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.